हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्या मुलांसाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. नक्कीच तुमच्या मुलांना आवडेल, कारण माझ्या मुलाला तर खूप आवडते आहे आणि त्यावरनं मी सांगू शकते की तुमच्या मुलांनासुद्धा आवडेल. तुम्ही बघू शकता माझ्या मुलाने फिनिशसुद्धा केला आहे. तर आजचं रेसिपी आहे गंगाफळ डाळ. तर कसं बनवायचं चला बघूया. याच्यामध्ये गंगाफळ घ्यायचं आहे. गंगाफळ सॉफ्टवालं गंगाफळ जे मिळते ना ते घ्यायचं आहे. त्यालाच कोणी कोणी डांगरसुद्धा म्हणते. ते वालं घ्यायचं आणि जे बाहेरची बाजू आहे ती काढून घ्यायची. नंतर 1 चमचा आपल्याला इथं मसूरची डाळ घ्यायची आहे. हे छान आपल्याला दोन्हीही वॉश करून घ्यायचे आहेत. आता हे वॉश करून झालेत. त्यानंतर एक कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये दोन्हीही पदार्थ टाकायचे आहेत. अशा प्रकारे पदार्थ टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला जिरं टाकायचं आहे, म्हणजे हे पचायला हलकं होते. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकल्यानंतर कुकर लावून याच्या 4 शिट्ट्या आपण काढून घेऊया. इथं मी 4 शिट्ट्या काढून घेतल्या आणि गंगाफळ आणि डाळ छान शिजलेली आहे. हे थंड करायची आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. इथं मी थंड करून घेतला आहे आणि मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतला आहे. आता हे आपल्याला एक चांदीची वाटी घ्यायची आहे. मी माझ्या मुलाला चांदीच्या वाटीतूनच खाऊ घालते. आता त्याच्यामध्ये मी हे गंगाफळ डाळ काढून घेते आहे आणि हे मुलासाठी भरवण्यासाठी तयार आहे. खूप मस्त गंगाफळ डाळ खाण्यासाठी पण लागते आणि मुलं खूप आवडीने खातात. चला तर मग आता मी माझ्या मुलाला भरवते. तर तुम्ही बघू शकता माझा मुलगा खूप आवडीने खातो आहे गंगाफळ डाळ. त्याला मी हे फर्स्ट टाईमच दिलं आहे, बट त्याला हे खूप आवडलं आहे. तुम्ही बघू शकता खूप मस्त खातो आहे तो. नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांसाठी करून बघा, त्यांनासुद्धा हे आवडेल. खूप मस्त खातो आहे, काही त्रास देत नाही आणि पूर्ण त्याने फिनिश केलं आहे. असेच जर रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर आताच या रेसिपीला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.